बऱ्याच दिवसापासून आपल्याला इकडं-तिकडं कार्यक्रम व्हावं लागतं आणि आज नेमकं किचनमध्ये आहे. आता पुढचे काही दिवस आपल्याला किचनमध्येच प्रवचन घ्यायचे आहेत. म्हणजे भजन पण आणि भोजन पण आहे. या दोन्ही गोष्टी इथं साजऱ्या केल्या जातात. तर तुमच्या सगळ्या भक्तांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कमीत कमी 1 महिन्यानंतर माझा मते आपला कार्यक्रम चालू होत आहे. हरकत नाही, पण तुम्ही एवढ्या मात्रामध्ये आलात, तुमचा मी खूप ऋणी आहे. आता काही दिवसांनाच श्रावण महिना येतोय. 1 महिना श्रावण, बाकी महिने रावण. सगळे श्रावणाच्या याच्यामध्ये असतात. आणि त्या श्रावण आता आषाढी अमावस्यापासून किंवा त्याला दीप अमावस्या म्हटलं जाते. ह्या दीप अमावस्यापासून श्रावण महिना चालू होत आहे. त्याला लोक खाणारे पिणारे गटर अमावस्या म्हणतात. आणि त्या दिवशी सगळ्यात जास्त कोंबड्या बकरे मारतात आणि सगळ्यात जास्त दारू विकली जाते. म्हणजे ह्या श्रावण महिना जो भौतिकवादीसाठी पुण्य कमवण्याचा मार्ग आहे, त्याचबरोबर जो भक्त आहे त्या भक्ताला सुद्धा ह्या महिन्यात अगणित पुण्य प्राप्त करण्याची संधी दिली जाते. जेवढं 8 महिने जेवढी तुम्ही भक्ती करता त्या भक्तीचं जास्त फळ भेटत नाही. पण ह्या चातुर्मासामध्ये विशेष करून श्रावण महिन्यामध्ये आपण जे काय आध्यात्मिक क्रिया करू त्याचं 1000 पटीनं फळ भेटते. म्हणून याच्यामध्ये असं म्हटलं जातं, संन्यासी, ब्रह्मचारी, ग्रस्त, भोगी, कर्मवादी, ज्ञानी, दानी ह्या सगळ्यांना कमवण्याचे चान्स आहे श्रावण महिन्यामध्ये. पण काय होत आहे, हा पुण्याचा महिना म्हणून बरेच लोक ह्या महिन्यामध्ये 1 महिना ॲटलिस्ट नॉनव्हेज खात नाहीत. तेवढं तरी ते दारू पित नाही, नॉनव्हेज खात नाही. काही लोक कांदा लसूण खात नाही. लय मोठी पुण्याई आहे असं म्हणतात कलियुगामध्ये. मोठे उपकार आहेत देवावर त्यांचे की ॲटलिस्ट 1 महिना तरी श्रावण पाळतात. पण तो पाळताना नुसता उपयोग नाही आहे, तर त्याच्या मागचं डीपनेस आपल्याला कळायला पाहिजे की हा श्रावण का पाळला पाहिजे. ते तरी आपण धड केला पाहिजे की ठीक आहे, तुम्ही नॉनव्हेज खात नाही, दारू पित नाही, काही मोठे उपकार करता असं नाही आहे. पण ते करताना सुद्धा शास्त्र काय म्हणतंय हे आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून विशेष करून स्कंदपुराणामध्ये आणि अन्य पुराणामध्ये या श्रावण मासाचं खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये ज्यांना भौतिक इच्छा पाहिजे असेल तर महादेवाची उपासना सांगितलेली. जेवढं तुम्ही महादेवाचं करता श्रावण सोमवार किंवा उपवास करता त्याच्यासाठी होते. त्याच महादेवाकडून तुम्हाला आणखीन काय पाहिजे, भक्ती पाहिजे, भक्ती भेटन, भौतिक इच्छा पाहिजे ते पण भेटून जाईल, पुण्य पण भेटून जाईल आणि भगवत प्राप्ती पण भेटून जाईल. अशा सगळ्या गोष्टीचं स्वर्णसंधी ह्या श्रावण महिन्यामध्ये आहे. पण या श्रावण महिन्यामध्ये आपण कसं केलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं कमी वेळामध्ये कमी क्रियामध्ये भगवंताला प्राप्त केलं पाहिजे. कारण की आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, गृहिणी असतात, बिचारे त्या कशा तरी जाऊन पूजा पाठ करतात. पण हे करीत असताना किती क्वालिटी असलं पाहिजे, शास्त्र काय म्हणतंय हे आपल्याला समजून घेणं आहे. तर आज श्रावण महिन्यामध्ये ह्या 5 जर गोष्टी तुम्ही केल्या तर श्रावण महिन्याचं असं म्हटलं जातं आहे, जेवढ्या तुम्ही क्रिया छोट्याशा केल्या त्याचं फळ थोडं भेटते, पण ह्या 5 क्रिया केल्या ना त्याचं फळ अगणित पद्धतीने भेटते. म्हणजे जेवढं तुम्हाला बाकीच्या महिन्यात भेटत नाही ते श्रावण महिन्यामध्ये भेटते, श्रावण मासामध्ये भेटते. तर हे याच्यामध्ये ब्रह्मवेद पुराणामध्ये एक श्लोक आहे, एक भक्त नराशांतो नित्यस्थानी दृढव्रता यत चर्यो मानसा हरी स्थारंत लोकभाग. ह्या सुंदर श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, एक भक्त नरो शांत नित्यस्थानी दृढव्रता यत चर्या चतुर्थो मासा हरिस्त्वान तस्य लोकभाग. ह्या श्लोकामध्ये श्रावण महिन्यामध्ये 5 क्रियाचं वर्णन केलेले. काय दिलेले, एक भक्तो, तुम्ही एक भक्त बना. जेवढं तुम्ही एक भक्त बना, कसं होत आहे, आपण नाही का मुडी कारभार आहे. सोमवार आलं की महादेवाचं मंदिर, मंगळवार आले की कोणतं ते देवीचं मंदिर, बुधवार आले की पांडुरंगाचं, गुरुवार आले की दत्ता, शुक्रवार आलं की दुर्गा देवी, शनिवार आलं की शनिदेव मारुती, रविवारी दूरदर्शन किंवा हॉटेल. नाही, याच्यामध्ये श्रावण महिन्यात तुम्ही ज्या इष्टदेवताला मानतात त्या इष्टदेवताचं तुम्ही एकनिष्ठ भक्त करा. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये झाले एक भक्त नरा. नरा हा शब्दाचा अर्थ आहे मनुष्यासाठी. एकच भक्त बना. ते कोणाचं मानायचं तुम्ही ठरवा ते. एक भक्त, एकच भक्त का, जसं तुम्ही कधी कधी पाहिलं असेल, गाईच्या वासराला सोडा, 1000 गाई जरी असल्या तर तो आपल्या डायरेक्ट आईला शोधून दूध पिते.
पण तेच म्हशीचं एडकू असतं ना, सगळ्या म्हशीच्या लाता खाते. बघितलं असून तुम्ही, त्याला माहीत कळत नाही, प्रत्येकीला तो दूध प्यायला जातं, प्रत्येक जण लात खातो, त्याला कळतच नाही शेवटपर्यंत. पण गाईचं वासरू तुम्हाला नाही का ते बरोबर राहिलं स्वतः. तसं साधक एकनिष्ठ राहिलं तर ते आपल्या ईश्वराला शोधतंय ह्या श्रावण महिन्यामध्ये. मग तुम्ही महादेवाची करतात किंवा अन्य कोण्या देवनाची करतात, कृष्णाची करतात, पांडुरंगाचे करतात, ह्या ज्याच्या त्याच्या साधकाच्या साधनेवर आधारित आहे. जसं तुम्हाला जर बोरमध्ये पाणी पाहिजे असेल आणि तुम्ही म्हटलं नाही मी माझ्या घराच्या बाजूला 10 ठिकाणी 10 फुटावर नाही का खड्डे खांदेल, तुम्हाला पाणी लागेल का? नाही लागणार. तुम्हाला काय करावं लागणार, एका ठिकाणी ड्रिल पाडावं लागेल. जेव्हा तुम्ही एका ठिकाणी 100 फूट 200 फूट जेव्हा ड्रिल करता तेव्हा ते पाणी लागतंय. तसंच इथं काय एक भक्त नरा, म्हणजे एक ठिकाणी जर तुमची एक, जसं शिरोधारा म्हटलं जातं आयुर्वेदमध्ये, का बरं? त्याचा रोग बरा होण्यासाठी. जर त्या बऱ्याच ठिकाणी शिरावर धार लावल्या जाते आणि ती स्थिर केल्या जाते, ते 10 ठिकाणी धार मारल्यानंतर तो रोग बरा होत नाही. पण एक ठिकाणी जर धार लावली त्याचा रोग बरा होतो. तसं साधकाला जी वांछित सिद्धी पाहिजे असेल आणि त्या सिद्धीला भगवंताला प्राप्त ते एका ठिकाणी तुम्हाला नाही का ती क्रिया करावं लागेल. लक्षात आलं का? तुम्ही कधी कधी खेडेगावात किंवा नळ्याच्या खाली पाहिलं असं नाही, दगड असा खडबड असतो, पण नळाखाली राहिलं ना त्याच्यावर लोक भांडे ठेव, हांडा ठेव, घागर ठेव, ती जागा चिकणे चोपडी होऊन जाते. येऊन तुमच्या घरामध्ये धुण्या भांड्याचा दगड असतो, तो पहिल्यांदा खरबडा असतो, पण त्याच्या कपडे धू तो चिकना चोपडा बनतो. तसं साधक एक ठिकाणीच भगवंताला एका ठिकाणी तो ध्यान लावतो ना, तर तो देवता नाही का तो जागरूक होतो. लक्षात आलं? आता तुम्ही एखाद्या सोसायटीत गेले आणि 10 ठिकाणी दरवाजे असे वाजवले, कोणी नाही, पण एका ठिकाणी वाजवत गेल्यानंतर तो घरमालक विचार करून कोण एवढं वाजवतो भाऊ, तर एक ठिकाणी वाजवल्यानंतर तो घरमालक येतो आणि बघतो बा कोण आहे. तसं एक साधक जेव्हा एकाच ठिकाणी भगवंताची भक्ती करतो, ज्या इष्टदेवतेची भक्ती करतो, तेव्हा त्याला नाही का ते वांछित फळ होते. म्हणून हे मी नाही सांगत, आदि शंकराचार्य काय म्हणतात आपल्या गीता उपनिषदामध्ये, ते सांगतात एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम, एको देव देवकी पुत्र एव, एको मंत्रस्य नामानी यानी. काय सांगले? एकम शास्त्र, एकच शास्त्र पाहिजे. कोणतं शास्त्र? देवकी पुत्र गीतम. देवकीचा पुत्र कोण आहे? भगवान कृष्ण. त्यांच्या मुखातून गायलेलं गीत. कोणतं गीत आहे? भगवद्गीता. ती आपण वाचली पाहिजे. आपण नाही कर्मकांडाच्या मागे कसं आहे, असे काही पुराण वाचतो त्याच्या शास्त्रामध्ये कुठंच प्रमाण नाही. तुम्हाला कोणतरी सांगितलं बाबा हे पाहिजे तर ते कर, नाही. जे शास्त्र वाचण्यासारखं आहे ते काय? एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम. देवकीच्या मुखातून पुत्राच्या मुखातून गायलेलं गीत म्हणजे भगवद्गीता वाचली पाहिजे. एक देव देवकी एवम, एक देव देवकी पुत्र. एकच देव. कोणता देव? देवकीचा पुत्र. एकस्य मंत्र. कोण? एकच मंत्र असला पाहिजे, तो म्हणजे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, नामानी यानी. तुम्ही म्हणतात बा इस्कॉनवाले आहेत म्हणून तुम्ही हरे कृष्ण सांगता, नाही. महादेवाचं मंदिर जातान तर तुम्ही काय वाचलं पाहिजे? राम रक्षा स्तोत्र. महादेवाला खूप आवडते, आपल्याला हे माहीत नाही कोण, म्हणून तुम्ही नुसतं एक तांब्या लोटा घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला नाही का राम रक्षा स्तोत्र वाचायचं. हनुमानच्या मंदिरात गेलं तर हनुमान चालीसा किंवा राम रक्षा स्तोत्र वाचलं पाहिजे. त्यांना काय आवडतं ते केलं तर खूप आवडतं. तुमच्याकडे एखादा गेस्ट आला, तुमच्या मनाचा खावला तर तो गेस्ट आनंदी होणार नाही, पण त्या गेस्टला काय आवडतं त्यानुसार जर व्यंजन केले तर त्या गेस्टला किती आनंद होईल. तसंच भगवंताला किंवा त्याच्या भक्तांना काय आवडतं आपण ती क्रिया केली ना तर ते जास्त प्रसन्न होतात. म्हणून ह्या महिन्यामध्ये 2 गोष्टी असल्या पाहिजे, भक्ती, समर्पण, सेवा आणि त्याग असला पाहिजे. भक्ती असली पाहिजे. भक्ती म्हणजे आपल्या एका ठिकाणी भाव असला पाहिजे. भावाविना भक्ती, भक्तीविना शक्ती बोलू नये. भाव असला पाहिजे आणि त्या ठिकाणी भक्ती असली पाहिजे. भक्तीचा अर्थ काय? प्रेममयी सेवा करणं भगवंताची. तिथे सेवा करताना काही टर्म्स कंडिशन नसले पाहिजे की देवा मी एवढं करतो मला एवढ्या बदल्यात हे दे, नाही. असं म्हटलं जात आहे की तुम्ही अनपेक्ष भावने जेव्हा करतात, निरपेक्ष भावने जेव्हा करतात तर तिथे 2 गोष्टी होतात, समर्पण असतंय आणि सेवा असते.
जेव्हा स्वार्थ असतो तिथे सेवा नसतो. लोक हॉस्पिटलवर येतात ना, आमच्याकडे सर्व प्रकारच्या सेवा दिल्या जातात. सेवेचा अर्थ काय? निस्वार्थीपणा. तू पैसे एवढे घेतो, शाळावाले डोनेशन म्हणतात, आणि हॉस्पिटल सेवा होऊ शकत नाही. जिथं सेवा आहे तिथं स्वार्थ नसतो, कारण तिथं निस्वार्थचपणा असतं. आणि निस्वार्थ ठिकाणी सेवा शब्द वापरायला अधिकार आहे. ज्या ठिकाणी पैसे घेऊन सेवा होत नाही, हे फसवेगिरी आहे. म्हणून इथे जेव्हा प्रेम आणि प्रेमामुळंच सेवा हे जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तो ईश्वर, तो भगवंत आपल्या प्रसन्न होता. म्हणून आदिशंकराचार्य किंवा कठोपनिषद आपल्या याच्यामध्ये ब्रह्मवैद पुराणामध्ये सांग, एको भक्त नरा. दुसरं काय? शांतो. ह्या श्रावण महिन्यामध्ये काय केलं पाहिजे? शांत असलं पाहिजे. शांत म्हणजे काय? इंद्रिया निग्रह दमन असलं पाहिजे. आपण काय करतो? सकाळी थोडी पूजा करतो आणि मग इंद्रियांना दिवसभर नाही का सल सुटून देतो. समजा एखाद्या माणसाच्या 10 बायका असेल आणि त्या माणसाला दिवसभर ओढत असेल तर त्याची काय अवस्था होते? एक बायको पाय वडते, एक बायको डोकं वडते, का एक बायको हात वडते, एक बायको कान वडते, एक बायको नाक वडते. त्या माणसाची काय अवस्था होईल? हसताना त्याला, त्या माणसाला. अरे पण तेच आपले 10 बायका म्हणजे आपल्या 10 इंद्रिया आहेत. डोळे म्हणतात टी व्ही बघ, मोबाईल बघ. श्रावण महिन्यात चालत राहील, 12 महिने येत राहतो तो. पण आता तू मोबाईल पाहून घे. कान म्हणते नाही नाही चांगले गाणे ऐक. जीवा म्हणेन काय देवानं सांगितलं, पुढं खाऊन उपाशी मरून नाही का देवानं देव प्रसन्न होतो? नाही. पण डोळ्यानं काय पाहिलं पाहिजे? भगवंताच्या रूपाचं दर्शन घेतलं पाहिजे. या डोळ्यानं ग्रंथ वाचले पाहिजे. कानाने जेवढ्या ह्या महिन्यामध्ये तुम्ही कथा ऐकल्या पाहिजे. जिवेनं अणशण खाल्लं नाही पाहिजे, केवळ कृष्ण प्रसाद खाल्ला पाहिजे. नाही तर ह्या जीवन आहे का बडबड. जीवेचे काम काय माहिती आहे का? आजकाल लोक 2च काम करतात, बडबड 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 करत राहते दिवसभर. मंदिरात बसलं किंवा कुठं असलं, भगवंताचं नाव अजिबात येत नाही. दात खिळ्या बसून जातात. एवढं प्रवचन आहे, दात खिळ्या बसून जातात. पण तेच भुकायला सांगा, यांना बडबड करायला सांगा, अख्ख्या गावचं धुणं धुतील लोक. का? पाप आहे ना ते त्यांना करू देत नाही. म्हणून इंद्रिय काय करतात? हे इंद्रिय बडबड करण्यात आणि खाण्यामध्ये नाही, तर खाताना भगवंताचा प्रसाद आणि बडबड करायचीच असेल तर भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. आणि हे जेव्हा करतात तर त्यामुळे नाही की इंद्रिय दमन कसं होईल? तर त्या डोळ्यानं नाही का भगवंताचं रूप पाहायचं, जिवेनं भगवंताचं नाव घ्यायचं, कानाने भगवंताच्या कथा ऐकायच्या किंवा भजन ऐकायचे, कीर्तन ऐकायचे. त्याच्यानंतर स्पर्श इंद्रियासाठी 2 उपयोग आहेत. भक्तांना आलिंगन करायचं किंवा स्पर्श इंद्रियाने मंदिरामध्ये मंदिर मार्जन करायचं. आणि त्याच्यानंतर जीवा, जी रस आहे, तर या महिन्यामध्ये काही भक्त श्रावणामध्ये उपवास धरतात. उपवास नाही का धरला पाहिजे एक टाइम, कारण की उपवास धरण्याचे 2 फायदे आहेत. तुम्हाला माहिती आहे की जॅपनीज नोबेल प्राइज त्यांनी नाही का 15 दिवसातून नाही का उपवास धरायला सांगितलं, फास्टिंग करायला. आता त्याला नोबेल प्राइज भेटल्यानंतर लोकांनी 15 दिवसातून फास्टिंग धरायला सांगितलं. पण आपले वैदिक शास्त्र किती प्रगत होते की 15 दिवसातून आपल्याला उपवास सांगितलेला आहे. काय एकादशी ते सांगितलं, लोक म्हणजे डोक्यात पाणी झालं, काही बडबड करतात. पण वैज्ञानिक जेव्हा सांगतात तेव्हा आपण विश्वास ठेवतो. म्हणून असं म्हटलं जात आहे, तुमच्या कंपन्यामध्ये आठवड्याला सुट्टी कशाला देतात? तर मशीनचं मेंटेनन्स होत आहे आणि चांगलं प्रोडक्ट द्यावं, त्याचा अर्थ त्यासाठी ते मेंटेनन्स केलं जाते. तसंच 8 दिवसातून 15 दिवसातून आपल्या पोटाला जर आपण थोडी विश्रांती दिली तर आपलं जे रोग होण्याची शक्यता असते ना, त्या उपवासामुळं कमी होऊन जाते. म्हणून लोक उपाशी जास्त मरत नाहीत, लोक जास्त खाऊन मारतायत. आणि आजचा तुम्ही मेडिकल जर रिपोर्ट पाहिला तर ओबेसिटी म्हणजे काय? जाडे झालेले, त्याच्यामुळं बीपी आणि शुगर आणि रोगाने जास्त मारणारे लोक त्याचं प्रमाण आहे. मग डॉक्टर नेहमी सांगतो, अरे बाबा उपवास धरा, वॉकिंग करा, हे करा. पण हे आपण काय करतो? आपण डॉक्टरनं सांगितल्यानंतर ऐकतो. पण आपले वैदिक शास्त्र सांगतात की तुमची लाईफस्टाईल अशी असली पाहिजे की ज्यामुळं तुमचा आपोआप ते रोग कमी होऊ शकेल. तर शांत असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये ह्या शांत भावामध्ये 2च कार्य करायचं, हरिनाम आणि हरिकथा, बाकी काहीच करायचं नाही. हे दुसरा गुण आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये केला पाहिजे. तिसरं आहे नित्यस्नानी. नित्यस्नानी म्हणजे काय? आपण कमीत कमी 3 वेळा स्नान केलं पाहिजे.
ह्या श्रावण महिन्यामध्ये. तुम्ही म्हणता प्रभूजी एवढी थंडी हवा सुटलेली आहे आणि कसं काय करायचं? 3 नाही ॲटलिस्ट पुढे या ना थोडंसं, पुढे सर. माताजी तुम्हाला बसायला त्रास होत असत, खुर्ची घ्या तुम्ही. हां, तर 3 टाइम स्नान केलं पाहिजे. स्नान काय केलं पाहिजे? ॲटलिस्ट 2 टाइम तरी स्नान केलं पाहिजे आपण, सकाळी आणि संध्याकाळी. बरं, आता इथे ग्रंथकार काय म्हणतात माहिती का? स्नान करताना नुसतं पाण्यानं स्नान नाही करायचं. स्नान करताना नुसत्या पुढे या ना माताजी, या ढगे माताजी पुढे या सारखं थोडं प्रभूजी हां. तर स्नान करताना सुद्धा आपण नाही का नुसतं असं स्नान नाही केलं पाहिजे, बकेटानं पाणी वाचलं पाहिजे. ते म्हणतात स्नान करताना 2 क्रिया असल्या पाहिजे. म्हणजे तुमच्या मनामध्ये तुम्ही जे पाणी घेताय डोक्यावर, अंगावर, ते नद्यांचं स्मरण केलं पाहिजे. आणि त्या नद्याचं स्मरण करून आणि दुसरं मंत्राचा जप करून नाही का आंघोळ केली पाहिजे. काही लोक नाही का बाथरूम सिंगर बांधतात, माहिती आहे बाथरूम सिंगर, मस्त पिक्चरची गाणं म्हणत आंघोळ. हां, थंडे थंडे पाणी से नाना चाहिए, अंगाला साबण लावून क्रीम लावून. अरे तुझी आंघोळच नाही झाली. ते म्हणतात की अंगाचा मळ काढणं सोपं असतो, पण मनाचा मळ निघाला पाहिजे. म्हणून स्नान करताना आपलं शरीर तर स्वच्छ होईल, म्हणून मनाला स्वच्छता करता आलं पाहिजे. म्हणून ब्राह्मण काय म्हणतो, लावा डोळ्याला पाणी अक्षदम समर्पण. का बरं? की डोळेले पाप करतात. पूजाला बसण्याच्या पहिले तू गंगेचं पाणी लाव हो, म्हणजे तू शुद्ध होशील. तसंच सकाळी किंवा संध्याकाळी त्याचा फायदा बी असा आहे, फ्रेश वाटते. आता बघा तुम्ही कधी बी, आम्ही 2 टाइम स्नान करतो, उन्हाळ्यामध्ये तर 4-4 वेळा आंघोळ करतो. हां, थंडीचं अजून बी आमचे काही ब्रह्मचारी असे थंड पाणी आंघोळ करा, बघितलं त्यांच्या चेहऱ्याला टाकलेला की असं काहीतरी मूर झालेलं नाही. हां, का? ते एवढे फ्रेश वाटतात. तर आपण बी बाहेर फिरतो, डस्ट येते, म्हणून पहिल्या काळात ना लोक हातपाय धुवायचे. कलियुग एवढा बेकार झाला आहे की लोक पहिले खाली घरी जेवायचे आणि बाहेर जाऊन मळ त्याग करायचे. आता उलटं झालं, लोक बाहेर खातात आणि घरी येऊन हाकतात. काय शब्द वापरावा लागतंय? लिटरली त्याला शब्द जर तुम्ही स्टँडर्ड जर इंग्लिशमध्ये बोलले किंवा मराठीमध्ये बोलले शौचक्रिया, त्याला काही नाही. किती दुर्दैव असेल, पण ठीक आहे, आपण परिस्थितीला नाही बदलू शकत, सिच्युएशनला नाही बदलू शकत, पण आपली व्यक्तिगत स्वच्छता ही अध्यात्माला पोषक आहे. मग कपडे स्वच्छ असले, काही लोक जीन्स पॅन्ट महिना धुत नाहीत, पंजाबी ड्रेस पण धुत नाहीत, लोक परफ्यूम मारतात. परफ्यूम मारला की समजायचे यानं आंघोळ नाही केली, नाही तर कपडे नाही धुतले. तर जो स्नान करतो त्याच्या अंगाचा वास येत नाही, त्याच्या चेहऱ्यावर ताजेपणा वाटतो. म्हणून नित्य स्नानी, आणि ते बी काय केलं पाहिजे, सप्त नद्याचं स्मरण जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुम्हाला नाही का त्याचं फळ भेटतं. हे 3री गोष्ट श्रावण महिन्यामध्ये करायची. 4थे दृढव्रता, संकल्प करायचा. असं संकल्प नाही, आपलं काय संकल्प असतो, सकाळी संकल्प करायचा, दुपारून नाही का विसरून जातात. बरेच लोक म्हणतात 1 महिना मी गोडच खाणार नाही, पण त्याचा आवडीचा आयटम गुलाबजाम भेटले, रसगुल्ला भेटला की संकल्प गेला. हां, लोक नाही का म्हणतात काय 1 महिना काहीच करायचं नाही, मी कुठंच खाणार नाही. पण लग्नात गेला, कुठं 10व्या 13व्याला गेला की जीभ काढू काढू खातात लोक. नाही, 1 महिना संकल्प, तुम्हाला जो जमतो तो संकल्प वाचायचा. संकल्प वाचा करायचा की हे भगवंता, मी 1 महिना तुझ्या प्रसन्नासाठी ही क्रिया मी आजपासून ग्रहण करणार नाही. जसं भक्तिसिंह ठाकूर महाराज होते, जेव्हा ते लहान असताना 8 वर्षाचे होते, 7 का 8 वर्षाचे, त्यांनी भगवंताला भोग न लावता आंबे खाल्ले होते. भक्तिसिंह ठाकूरांनी सांगितले, अरे ते आंबे आले होते, भगवंताला भोग लावायचे होते आणि तू तसेच खाल्ले. 8 वर्षामध्ये त्याने वचन घेतलं की मी जीवनभर कधी आंबे खाणार नाही. आणि लोक त्यांना असे टोपले भारी भारी आंबे आणून द्यायचे. पण ते 90-100 वर्ष जगले, विद्वान प्रगांडपणे. त्यांनी जेवढे कॅलेंडर तुम्ही बघतात ना, ते सूर्य सिद्धांत नावाच्या ग्रंथावर आधी ते सगळे कॅलेंडर चालतात. आपल्याला कसं कळतं 12 महिन्यात ही पौर्णिमा ह्या दिवशी येणार आहे, चंद्र. तर सूर्य सिद्धांत ग्रंथ हा भक्तिसिंह ठाकूराने 10,000 वर्षाचं कॅलेंडर लिहून ठेवले असे. आणि 7-8 वर्षांनी त्यांना भगवद्गीता आणि भागवत पाठ होतं. एवढे ते प्रभुपादांचे गुरु महाराज एवढे विद्वान होते. जेव्हा ते इंग्लिश बोलायचे तर ब्रिटिश लोक डिक्शनरी घेऊन बसायचे, कारण ते लय बुद्धिमान व्यक्ती होते. तर त्यांनी संकल्प घेतला आणि शेवटपर्यंत तो संकल्प वतला.
पूर्ण केला, तसं आपल्या जीवनात 1 महिन्यासाठी काय असं आपण संकल्प घेतला पाहिजे. कोण्या गोष्टीचं केला पाहिजे? 1 महिना मी सकाळी ब्रह्ममुहूर्त उठेल. त्याच्यानं उठून नाही का नाम जप करेल, ग्रंथ वाचेल, त्याच्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन जल अर्पण करेन, दूध अर्पण करेल, त्याच्यानंतर बेल अर्पण करेन, किंवा दिवसभर मी मौन धारण करेल, बडबड करणार नाही. सगळ्यात मोठा म्हणजे एक उपवास करणार म्हणजे मी मोबाईल खूप पाहिन नाही तर पाहणार नाही. लय मोठी तपस्या आहे. भगवंत म्हणे, बाळा तू मोबाईल नाही पाहिलास, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, वरदान महाग. तर हे मोठी तपस्या आहे. त्याच्यानंतर ग्रंथ वाचणे, हे असे संकल्प केले पाहिजे. मी कोणाची निंदा करणार नाही. पोटाचा उपास धरणं सोपं आहे, पण कोणाबद्दल दुष्यंत ठेवणे, नाही तर दिवसभर उपवास करताना आणि बोटं मोडताना याचं नाही का वाटोळ रांडरंडकी जावं याचं काय. जे खूप लोक मी पाहिले देवदेव करणारे हो, मी आता बी पाहतोय, ते भक्ती करतात म्हणजे घरावर भडासा काढतात. काल परदेशीच एका माताजींचा फोन आला होता, प्रॉपर्टीन बहीण भावंडाचे नाही का भांडणं, आणि मला फोन केला. अक्षरशः माताजी काय शिव्या देत होत्या बाबा. तुम्ही आजकाल एक रील पाहिली असेल, व्हायरल झाली, ती ऑनलाईन नाही का आपल्या वडिलांचा अंत्यसंस्कार बघते, तिलक लावलेली. ती इस्कॉनमध्ये, पण इस्कॉनमधली नाही, ती वृंदावनला कोणी तिलक लावते. सांगायचा मुद्दा असा आहे, तुम्ही अध्यात्म करताना तुमच्याकडे 2 गोष्टी आल्या पाहिजे. तुमचं लोकांच्या प्रती, परिवाराच्या प्रती दया आणि प्रेम आलं पाहिजे, आणि दुसरं तुमच्या स्वभावामध्ये आणि व्यवहारामध्ये बदल झाला पाहिजे, तरच त्याचा अर्थ आहे. म्हणून दृढ संकल्प करायचा, आणि महत्त्वाचं सकाळी उठवून हे केलं पाहिजे. आणि यामध्ये संकल्प आणखीन एक आहे, श्रीमद भागवताचं वाचन किंवा श्रवण केलं पाहिजे. आणि त्याबरोबर एकादशी व्रत, 8 एकादशी येतात ह्या चातुर्मासामध्ये, पण एकादशी करा किंवा बाकीचे उपवास करा. आता आमच्या महिमा मैथिली माता एकच टाईम चातुर्मास धरतात, ते एकच टाईम जेवतात, आणि मागच्या कितीतरी वर्ष काय फरक पडत नाही. उलट त्या फ्रेश दिसतात. असं काय चहा बावाला 4 लाड एक टाईम खाल्लं काय फरक पडत. जे उपोषण करतात, आता ते वांगचूक होता, 20, 21, 22 नाही खाल्लं, काही शरीर प्राण गेला का? आपल्याला टेन्शन 1 दिवस आपण नाही खाल्लं. अरे पण येड्या, बॉडीचे सिस्टम असं की तुम्ही 1 दिवस फास्टिंग धरलं तर आपल्या बाजूला एक हे असतं, टँक असते, बॉडीला जेव्हा गरज लागते तिथून ते घेत राहते, आणि ते नाही यूज केलं तर मग ते कोलेस्ट्रॉल होतो, किंवा तोंड वाढत राहतंय, पोट वाढत राहतात, कारण ती एनर्जी कुठेतरी उपयोगात नाही आली तर ती काय होते, बाहेर पडत असते. मग सांगायचा मुद्दा की हे केलं पाहिजे संकल्प. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पाप वृत्तीपासून वाचला पाहिजे. म्हणून भगवंत काय म्हणतात, येशां त्वंतगता पापा जनाना पुण्यकर्मणा, ते द्वंद्वर मोहमुक्ता भजन्ते माम दृढव्रता. दृढ व्रत केलं पाहिजे. संकल्प म्हणजे दृढ व्रत असलं पाहिजे. कोणतं? येशाम गंतो पापा, मी पाप वृत्तीचं मनानं, मन वाचा कायानं कोणत्याही प्रकारचं पाप करणार. काय करेन? जनाना पुण्यकर्मणा, मी पुण्यकर्म करेन. आणि पुण्यकर्म केलं काय, त्या पुण्यामुळं ते द्वंद्व मोह विनिर्मुक्त, द्वंद्वातून मुक्त होऊन काय होईल, भजेन ते माम दृढव्रता. जेव्हा तुम्ही भजनामध्ये दृढ लागू शकतात. पाप असेल ना तर तुम्हाला दृढ संकल्प करू शकत नाही. जो पुण्यवान व्यक्ती आहे तो दृढ संकल्प करू शकतो. पापवृत्तीचं कसं आहे, तो म्हणतो भोग कर, एन्जॉय कर, पण पुण्यवान व्यक्ती म्हणे नाही, भगवंत प्राप्तीसाठी करेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्तीची इच्छा होत नसेल, किंवा ग्रंथ वाचनाचा जप करत नाही इच्छा होत नसेल, सत्संग येण्याची इच्छा होत नसेल, तर समजायचं पाप आपल्याला नाही करू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, बहुत सुकृताची जोडी म्हणून ठेलाड. सुकृत असल्याशी येऊ शकत नाही किंवा करू शकत नाही. इथं भगवंत ते पण म्हणतात, येशाम गंत तो पापा, पाप असल्याशी होत नाही, पण जनाना पुण्यकर्म करा. आणि हा श्रावण महिना पुण्य कमवण्याचा महिना आहे. आणि मग केल्यानंतर तो भजन करू शकतो. आणि हे 4थी गोष्ट झाल्यानंतर 5वी काय, यो अर्चना विग्रह. या महिन्यामध्ये अर्चे विग्रह काय केलं पाहिजे, 4 महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये एखाद्या धामात निवास केला पाहिजे. 4 महिन्यांना करावं. आठवड्या पंढरपूरला गेलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही तिरुपती बालाजी, जे तुम्हाला देव आवडतात तिथे, किंवा नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये. काळाराम मंदिरात नाही जाऊ शकलं तर तुमच्या गलीत, तुमच्या गावात, तुमच्या घरामध्ये कुठेतरी आजूबाजूला विठ्ठल रुक्मया असो, सीताराम लक्ष्मण असो, राधाकृष्ण असो, इथं तुमचं भाग्य आहे की जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत. या मंदिरात तुम्ही दिवसातून 2 वेळा सांगितले ग्रंथकाराने, पण 2 वेळा नाही, ॲटलीस्ट सकाळी आलं पाहिजे किंवा संध्याकाळी आलं पाहिजे. येताना रिकामाने हाताला आलं पाहिजे, तर 3 गोष्टी आणल्या पाहिजे.
येताना भगवंताला तुळशीपत्र आणले पाहिजे, फळं आणले पाहिजे, जे काही फळं भेटतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा या महिन्यामध्ये भगवंताला अर्पण करण्याचं लय महत्त्व आहे, ते दिलं पाहिजे. आणि ह्या रूपामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, पूजा अर्चना केली पाहिजे. नाही करू शकलं तर तुमच्या घरामध्ये लड्डू गोपाल असेल, शालिग्राम शिला असेल, राधाकृष्ण असेल, लक्ष्मीनारायण, जे काही भगवंताचे वगैरे आहे त्यांना तुम्ही 108 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणून किंवा भगवंताचा जप करून नाम अष्टकम म्हणून नाही का तुळशीपत्र अर्पण करू शकतात रोज सकाळी ब्रह्ममुहूर्ताला. ब्रह्ममुहूर्त म्हणजे किती? सकाळी 4 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत. काही लोकांचा ब्रह्ममुहूर्त 7 वाजता. काही दिवसापूर्वी मी एका भक्ताला फोन केला होता, फोनच होतच नव्हते, दुपारचे 1 वाजला होता. म्हणलं का प्रभूजी तुम्ही फोन उचलत नाही? म्हणले देवपूजा करत होतो. म्हणलं ही कोणत्या टायमाची देवपूजा आहे? कधी 7च्या पूजेनंतर देवपूजा नाही केली पाहिजे. लोक 11-12 वाजता खाऊन पिऊन नाश्ता टी व्ही मोबाईल पाहून देवपूजा करा, ते अपराध आहे, पाप आहे. निर्जीव समजतान तर ते निर्जीव राहते, सजीव समजतान ते तुम्हाला आदान प्रदान करते. म्हणून घरातले देव पावत नाही पण बाकीचे पावतात. असं का? कारण तुम्ही त्यांना व्यक्ती म्हणून व्यवहारच करत नाही. तुम्ही कधी व्यक्ती म्हणून व्यवहार करता तर तुम्हाला नाही का ते आदान प्रदान करतात. तर या 5 गोष्टीचं केलेलं. आणि ह्या मंदिरामध्ये अर्चना करताना पत्रम पुष्पम फलम तोयम या 4 गोष्टी, फळ, त्याच्यानंतर पुष्प, जे काही नाशिकला एक फायदा, लोक गलीतले फुलं तोडतात, काय होत नाही, तोडा पण अर्पण करा. पण त्याच्यानंतर फळं घेऊन या. नाही जमलं तर मानसिक रूपे गाड्यावरच सांगा, हे जगन्नाथ, हे कृष्ण, विठ्ठल अर्पण असतो, तरी मानसिक फळ भेटून जात आहे. असं केल्यानंतर हे असं चातुर्मासामध्ये या 5 गोष्टी केली तर ते अतिशय त्या चातुर्मासाचं श्रावण महिन्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत आहे. ही सुंदर याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि मग सांगितलंय यो चतुर माचाना हरिना स्वात लोकभाग. तेव्हा हरी काय होतात माहिती आहे, त्याच्यावर प्रसन्न करून आपल्या वैकुंठ धामाची प्राप्ती करा. नुसतं 1 महिना श्रावण महिना नुसतं तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या सगळ्या, तर तुमचं जेव्हा शरीर सुटल तेव्हा इथं काय आहे, हरिस्ना तस्यम लोकभाग. भगवंत काय करतात, त्या सगळ्या जीवांना वैकुंठात घेऊन जातात. कोणत्या 4 गोष्टी? एक भक्त नरहा, दुसरं शांत, तिसरं नित्यस्नानी, चौथं दृढव्रता, आणि पाचवं आहे यो अर्चना चतुरो, म्हणजे अर्चना विग्रहाची उपासना केल्यानंतर मासाना म्हणजे विशेष करून श्रावण महिन्यामध्ये सांगितलेलं आहे. ह्या 5 गोष्टी जेव्हा कोणी साधक करेल तर त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा